तुमचं भविष्यच ठरवेल की तुम्ही किती मेहनत केली. त्यामुळे आपल्या गोलकडे फोकस द्या. नमस्कार, मी सुप्रिया थोरे. माझ्या उच्चारावरती आपले मनापासून स्वागत आहे. पहा, आपल्याला जर लाईफमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या गोलकडे फोकस हा द्यावाच लागेल. त्यासाठी आपल्याला आपले एक गोल हे फिक्स करावंच लागेल. तर पहा, मी आज या व्हिडिओमध्ये आपल्या लाईफमध्ये सक्सेस कसं व्हायचं यासाठी काही 5 टिप्स हे तुम्हाला देणार आहे. तर त्या 5 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही लाईफमध्ये आपल्या नक्कीच सक्सेसफुल व्हाल. तुम्हाला पुढे जाऊन आपली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची असेल किंवा तुम्हाला पुढे जाऊन कुठला बिझनेस करायचा आहे, ॲज अ चॉईस तुम्हाला कुठलं गोल हे फिक्स करायचं आहे, तर त्यानुसार आपल्याला वाटचाल करायची आहे. तर आपल्याला त्या सक्सेसकडे जाण्यासाठी या 5 गोष्टी ह्या फॉलो कराव्याच लागतात. तर पहिली अशी टिप्स आहे ती म्हणजे सकाळी लवकर उठणे. पहा, तुम्ही म्हणाले की सकाळी लवकर उठणे ही काही टिप आहे का? तुम्हाला जर आपल्या लाईफमध्ये खरंच सक्सेसफुल व्हायचं असेल तर सकाळी लवकर उठा. हा, ज्यावेळेस आपण सकाळी लवकर उठतो त्यावेळेस आपला पूर्ण दिवस हा खूप चांगल्या पद्धतीने फ्रेश माइंडने जात असतो. आणि जर तुम्ही तिथेच लेट उठाल तर तुमचा पूर्ण दिवस हा खराब जातो. आपल्या अंगामध्ये असा मरगळापणा येतो. आपण फ्रेश राहू शकत नाही. त्यासाठी खरंच लवकर उठा. आपले सूर्यनारायण उगवायच्या अगोदर तुम्ही झोपेतून उठायला पाहिजे. हा, त्यावेळेसच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खरंच सक्सेसफुल व्हाल. लवकर उठून जेवढी फ्रेश कामे होतात ना, तेवढं लेट उठून अजिबात होत नाही. तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा की तुम्ही जर उशिरा उठत असाल आणि लवकर उठत असाल तर त्यामध्ये तुम्हाला नेमका डिफरंट काय जाणवतो. त्यामुळे सकाळी लवकर उठा आणि आपल्या स्टडीला स्टार्ट करा किंवा आपल्या कामाला सुरुवात करा. दुसरी अशी टिप्स ती म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची आहे. ज्या वेळेस आपण कुठलं तरी एखादं काम करतो आणि त्या कामामध्ये आपल्याला सारखं काहीतरी फेल्युअर भेटते किंवा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची स्टडी देत असतो, त्यामध्ये आपल्याला कुठेतरी फेल्युअर मिळतं तर आपण कुठेतरी निराश होतो की मला याच्यामध्ये फेल्युअर भेटलं आहे, मी आता हे करणारच नाही. ही जी आपली निगेटिव्ह थिंकिंग आहे ना, ती पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये आपल्याला कन्वर्ट करायची आहे आणि आपल्या कामामध्ये कन्सिस्टन्सीपणा आणायचा आहे. पहा, मी आज केलं आणि उद्या ते केलं नाही तर हे चुकीचं आहे. आपल्याला फेल्युअर येऊ, आपल्याला यश येऊ की नाही, पण आपल्या कामामध्ये नेहमी कन्सिस्टन्सीपणा असला पाहिजे. तिसरी मेन टिप म्हणजे टाइम टेबल. टाइम टेबल हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक तरी टाइम टेबल असलं पाहिजे. ज्यावेळेस आपण कुठेतरी काम करत असतो, आपण एखाद्या कंपनीमध्ये जॉब करतो तर त्याचं टाइम दिलेलं असतं ना, या टाइममध्ये कंपनीमध्ये यायचं, ह्या टाइममध्ये तुम्ही कंपनीमधून आपल्या घरी जायचं, तर एक ते शेड्यूल असतं त्यांचं. तसंच आपल्या पण लाईफमध्ये एक शेड्यूल असलं पाहिजे. ह्या टायमाला आपल्याला उठलं पाहिजे, या टायमाला आपल्या सगळ्या कामावरून आपण स्टडी करायला बसलं पाहिजे, या टायमिंगला आपलं काय काम आहे ते आपण खूप चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला लाईफमध्ये एक टाइम टेबल असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण स्कूलला जातो तर तिथं पण एक टाइम टेबलच असतं ना, की फिजिक्सचा एवढ्या मिनिटाचा लेक्चर असतो, केमिस्ट्रीचं एवढ्या मिनिटाचं लेक्चर असतं. तर अशा पद्धतीने जे टाइम टेबल फॉलो करतात तेही आपल्याला टाइम टेबल फॉलो करता आलं पाहिजे आणि आपली आपल्या लाईफमध्ये एक टाइम टेबल असलं पाहिजे. जर टाइम टेबल आपल्या लाईफमध्ये असेल तर खूप छान आहे. आणि कोणी जर अजून टाइम टेबल बनवलं नसेल तर तुम्ही टाइम टेबल बनवायला चालू करा आणि त्यानुसार तुम्ही वागायला शिका, त्यानुसार तुम्ही टाइम फॉलो करायला शिका. ह्या सगळ्या जर आपण गोष्टी फॉलो केल्या तर आपली फिजिकल आणि मेंटल हेल्थकडेही लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आपली चौथी टीप अशी ती म्हणजे फिजिकल आणि मेंटल हेल्थ. ज्यावेळेस आपण खूप काम करतो त्यावेळेस आपण थकून जातो, आपल्याला मेंटली त्रास होतो. तर हे होऊ नये त्यासाठी आपण काय करायचं आहे, लिमिटेड काम करायचं आहे. त्यासाठी टाइम टेबल खूप महत्त्वाचं आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करताना आपल्या मेंटली आणि फिजिकल हेल्थकडे खूप लक्ष द्यायचं आहे. आपण डेली एक्सरसाइज करायचे आहे जेणेकरून आपलं हेल्थ हे खूप चांगलं राहील. आपल्याला चांगल्या भाज्या आपल्या जेवणामध्ये आपण इन्व्हॉल्व केल्या पाहिजेत, चांगले फूड्स खाल्ले पाहिजेत. डेली रुटीनमध्ये आपण आपलं हेल्थ चांगलं राहील असेच फूड खाल्ले पाहिजेत जेणेकरून आपलं शरीर हे खूप चांगल्या प्रकारे राहील. ज्यावेळेस आपलं शरीर खूप चांगलं असतं त्यावेळेस आपण इतर कामेही खूप चांगल्या पद्धतीनं करतो. त्यासाठी आपलं शरीर म्हणजे हेल्थ खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्या हेल्थकडे लक्ष देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जास्त आपण फास्ट फूड खायचं नाही आहे, फक्त हेल्दी फूड खायचे आहे, तरच आपलं आरोग्य खूप चांगल्या प्रकारे राहू शकतं.
पाचवी टीप असेल ती म्हणजे फोकस ऑन युअर गोल. मी पहिल्या स्टार्टिंगला सांगितले तुमचं भविष्यच ठरवेल की तुम्ही किती मेहनत केली आहे. त्यासाठी आपल्या गोलकडे फोकस देणे खूप महत्त्वाचं आहे. आपण ज्यावेळेस काहीतरी करत असतो त्यावेळेस फक्त आपला फोकस आपल्या कामावरती असतं. आपल्याला आपल्या लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे. मला या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सिलेक्शन व्हायचं, मला लाईफमध्ये खूप मोठा बिझनेसमॅन बनायचं आहे. जे जे तुमचे ड्रीम्स असतील ते तुम्हाला अचीव करायचं आहे. तर आपल्याला आपल्या लाईफमध्ये आपल्या गोलकडे फोकस हा द्यावाच लागेल. ज्यावेळेस आपण काहीतरी काम करतो, ज्यावेळेस आपल्याला आपल्या लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल त्यावेळेस आपल्या फोकस पूर्ण आपल्या गोलवरती असला पाहिजे. इतर आपल्याला ॲक्टिव्हिटी कुठल्याही दिसल्याच नाही पाहिजे किंवा निगेटिव्ह थिंकिंग आपल्या मनामध्ये आलीच नाही पाहिजे की मी याच्यामध्ये फेल झालोय आणि मला आता करायचं नाही. तर असं आपल्याला अजिबात म्हणायचं नाही आणि आपल्या फक्त फोकस आपल्या गोलवरती ठेवायचा आहे. तो मला गोल अचीव करायचा आहे, मला माझ्या लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे. त्यासाठी मला किती मेहनत करावी लागेल ती मी करणारच. आणि तुमची मेहनत ही तुम्हाला शेवटी दिसून येते, ती म्हणजे तुमच्या सक्सेसमध्ये. कुठलंही सक्सेस बिना मेहनतीचं आपल्याला मिळत नाही. त्यासाठी मेहनत ही खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला आपल्या लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर या 5 गोष्टी तुम्हाला फॉलोच कराव्या लागतील आणि तुम्हाला तुमच्या गोलकडे फोकस द्यावाच लागेल आणि खूप मेहनत करावी लागेल. थँक्यू सो मच.